नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा दर्शनी प्रकाश हे तो व्हिडिओ आपल्याकडनं प्रकार आहे रे सेंटमध्ये तुम्हाला की हा जो प्रकार आहे पाण्यामध्ये होते हे डोळे फोकस प्रॉपर रिअल ह्या वेळेस मागच्या 2-3 वर्षापूर्वीचे तुम्हाला फोटो दाखवतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं दर्शन पर युट्यूब चॅनल स्वागत. आणि आपण तर पेट्रोल बोललो आणि जस्ट आता राईड स्टार्ट झाली आपली. काय आहे आता आपण नांदूर मधेश्वर चाललोय. तर नांदूर मधेश्वरला आहे पक्षी अभयारण्य. हे पक्षी अभयारण्य का डिक्लेअर झालं इथं, तर बाहेरच्या देशातनं परदेशातनं जे पक्षी नाशिक मध्ये नांदूर मधेश्वरला येतात, तर नांदूर मधेश्वरला स्पॉट शोधला पक्षीने. पक्ष्यांचा पण बघा किती डोकं असतो, एवढ्या लांबून येतात. आणि इथे नांदूर मधेश्वरला हा स्पॉट का शोधला त्यांनी, का त्याच्यामध्ये कारण की नांदूर मधेश्वरला तिथं खाण्याचं आणि राहण्याचं ठिकाण त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. वास्तविक त्या तिथे तुम्हाला मच्छी खूप प्रमाणात भेटते आणि पक्ष्यांसाठी हे एक माहेरघरच आहे. कारण की खूप जबरदस्त त्यांना अन्न साठा असतो इथे, त्यामुळे त्यांनी चॉईस केलं नांदूर मधेश्वर. आणि खूप छान आहे नाशिक. तुम्ही कधीतरी या नाशिकला, तुम्हाला नाशिकला कळेलच की नाशिकचं वातावरण कसं आहे. थंडीमध्ये तर आवर्जून आहे नाशिकला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा दर्शनी प्रकाश युट्यूब चॅनल स्वागत. आणि आपण नांदूर मधेश्वरला बाईक पार्क केली, तिकीट काढली, आपण आलो. तर मागे पण आलो होतो, तर मागे तो व्हिडिओ आपल्याकडनं डिलीट झाला, त्यामुळे आपण काही नाही अपलोड केलं. यार हा प्रकार आहे रे. तरी काय म्हणता अंदाज नांदूर मधेश्वरचा एक जोक दाखल मिळतो बिहाइंड द सीन की या इथे भरपूर तुम्हाला पक्षी बघायला भेटतील. आणि आपण जिथं बाईक पार्क केली तिथून एकदम थोडंसं 10 मिनिटाच्या अंतरावर आणि हा बघा हा एक पक्षी आहे. आणि भरपूर पक्षी आहे. तर तुम्हाला ते बघतो आता. आणि हे जे हे मनोरे केले इथे, या मनोरेच्या वरती चढून तिथे तुम्हाला पक्षी बघायला भेटतील. असे भरपूर इथे मनोरे, त्या मनोऱ्यावर तुम्ही जाणे आणि तिथे मस्त तुम्ही पक्षी बघू शकता. पक्ष्यांमध्ये खूप व्हरायटी, याच्यामध्ये भरपूर जाती आहे, ते आपल्याला माहीत नाही. आपण फक्त डिस्कवरी चॅनलमध्ये बघितल्या. तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला आयडिया नाही कुठला पक्षी आहे. तर आपण ह्या मनोऱ्यावर जाऊ आता. कुठं नंतर बाकी तिकडे, कारण एकदम मोकळा दिसतोय. हा पहिला आपला मागच्या व्हिडिओ आपण आता मी हा आणि हा मागच्या व्हिडिओ मध्ये होतो, पण तो मस्त. हे बघा, ही जे बोललो तुम्हाला लेक, आणि आपल्याला दिसला हा एक फ्लोर आणि त्याच्यावरती अजून एक फ्लोर. हा एक फ्लोर. आता इथे पण चढूया. हा जो टॉपचा आहे इथे शांतता खूप आहे आपल्याला बघायला, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ पण छान येतो. आणि हा बघा नजारा. हा जो मनोरा आहे बघा, हा मनोरा ह्या मनोऱ्यावरनं तुम्हाला खूपच जबरदस्त हे बारीक टिपके दिसत आहे का. हे बारीक टिपके म्हणजे हे पक्षी आहे, म्हणजे छोटे बदक आहे.
चला आता तिथे जाऊ आपण, कारण की जरा तिकडे जास्त दिसतंय पक्षी. पण त्या साईडला जाऊया, तिकडे भरपूर बघ. चला लवकर आपण त्या मनोऱ्यावर जाऊ, म्हणजे आपल्याला भरपूर पक्षी भेटतील. ह्या साईडने नाही, ह्या साईडने वरती लागेल डोक्याला. हाईट खूप कमी ठेवली त्यांनी, जरा डोक्याचा पण थांबला आपला थोडा. आणि इथे एक मनोरा होता, तर मनोरा त्यांनी तो काढून टाकला आणि इथे मुरुम टाकला. हा पूर्ण मुरुम टाकला. इथे पहिले पूर्ण येतं ना, पूर्ण अशात येतं बघ, पाण्यामध्ये होतं. हे पाणी होतं जवळ जाता येईल असं त्यांनी बघितलं. कारण मागं काय व्हायचं, पक्षी खूप लांब राहायचे आणि आपण खूप लांब राहायचो, त्यामुळे ते पक्षी दिसत नव्हते आपल्याला. हे अरे हा कुठला पक्षी, जबरदस्त. तू बघतो पाहिला कसा, त्याचे तो मनोरा खाली झाला आपला. लोक आहे तिथे, ते खाली आपल्यालाच जाऊ आता. इथेच व्हिडिओ संपवतो. काही कारणास्तव व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. याच्यानंतर अजून एक व्हिडिओ लाईनअप तो पण बघा विसरू नका. कधी येणार आहे ते पण तुम्हाला कमी. तर चला बाय.